महिमा ऐसे बोलणे सुशील धामा रसने तापिले सरस्वती या परिणमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमी संविधाद साधकाते विराजवे तो ज्ञानेश गुरु ज्ञान देवटी संजोगोनी बैचला महपुष्टी लेखनी कळोनी कर संपुटी ग्रंथा लागे याद्रितसे वरदास्य स्पर्शुनी मवळी फेडिले सकळ अज्ञान कादळे या परितया कळोनी या परितया वद्धांजुळे अनन्य भावे नमितो मी दोन राजवंशी विजय ध्वज धुंडीराज नामतयाचे साजे तोही पृष्टी वैसोनी सद ग्रंथा लागे आदृतसे आता नमो ज्ञानशक्ती जी संतामयी चित भगवते अनन्य भावे चरणावरती बाळतीचे अर्पुण्या याव परिणमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचे मी अतित तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेमवर्ते जातवा अहो प्राज्ञिक संत श्रोते प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अभूत भक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वाडे शिवकाजिता बोल बोबडे जड बाळा भोवनी कोडे जगा माझी मिरविता ही पाहायचे कांचमन्यास सोमकांत नाव ठेवले त्याच तेने ती शब्दे लाज सोमाच वरवणी बुद्धी ढायतसे ठेवली तुमचा शरणागत नरारी मारू धुंडी सुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी माता ही श्रोत्यांना पण त्यांनी नमस्कार केलाय कुणी लेखकांनी की तुमच्या घरी म्हणजे मी अतिथी पाहुणा आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या काय असेल चुकाला तुम्ही हे करा. या परिपूर्वी कथासार अमृत ग्रंथ वधविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपनी वरदहस्त भक्तिसार वधवाहा जे संत झाले जगविख्यात त्यांचे महात्म्य वधविले समस्त परे सारासार कथा त्यात उरले असती महाराजा जया संताच्या पायरत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात जगा माझे स्थापिले तरी त्याची सर्व कथा ग्रंथी शिवकरावया अवधान द्यावे श्रोते असो कली प्रारंभे नमापते नवनारायण पाचारे. आता या ग्रंथात आता कवी नारायणाच्या आता मी नवनारायणाचा अवतार हा कलियुगामध्ये चालू होणार आहे कलियुगामध्ये. त्यासाठी आता उमापती म्हणजे कोण आहे? शंकर. कोण बाई? आणि रमापती विष्णू. कोण? भगवान विष्णू. उद्धवाची बैसवनी सन्निध्य कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. मग आता उद्धव पण आहे. उद्धव कोण आहे? उद्धव हे भगवान विष्णूचे मोठे भक्त आहे. हा मग आता नवनारायणाला पाचण्यासाठी कुठे बसले ते द्वारकेमध्ये. आता नवनारायण तिथं द्वारकेमध्ये आल्यात. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो. आता कवी नारायण हा याचा प्रथम अवतार. अंतरिक्ष नारायणाचा हरिनारायणाचा दुसरा अवतार, अंतरिक्ष नारायणाचा तिसरा अवतार आणि प्रबुद्ध नारायणाचा चौथा अवतार. पंचम महाराज पिपलायन, सहावा आयुरोत्र नारायण, सातवा भ्रूमिला, आठवा चमत्दान कर भाजन, नववा तो. आता या नवनारायणाचा अवतार कसं सांगितलं बाई? हा पंचम नारायण कोणता आहे? पिंपलायन नारायण, सहावा अविरोत्र नारायण, सातवा भ्रूमिल नारायण, आठवा चमस नारायण आणि करभाजन नववा अवतार. कळलं? ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज रमापतीचे पाचारण शोध दृश्य झाले धवळाले. हरिने पाताची नारायण सोडिता झाला सिंहासन, परम गौरविले आलिंगुण कनकासनी बैसवले. आता हे नवे नारायण द्वारकेत आल्यानंतर मग देवाने काय केलं त्यांना? कनकासनी म्हणजे सोन्याच्या आसनावरती बसवलेलं आहे त्यांना. सकल वैभव भूषणाकार मिळवणी सकळ अर्चा संभार सारिता झाला परिकर सोडोपचारी पूजेशी हरिचा गौरव पाहुण बोलते झाले नारायण कवनाते पाचारण आम्हाशी केले श्रीरंगा. आता त्या देवाने काय केलं? त्यांच्या सगळ्याची पूजा बिजा म्हणजे का केली, त्यांचा हे केला. मग ते म्हणजे आता कशासाठी आम्हाला बोलवले ते सांगा श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की म्हणे काम वेधला माझ्या कलित अवतार घेणे ओझा तुम्ही आम्ही चलावे. मग ते काय म्हणजे आता कलीमध्ये अवतार घ्यायसाठी तुम्हाला आम्हाला जायचंय. जैसे समुच्चय एकमेळी राजा हंस जाती उदधी तळी देवी तुम्ही कृपा कल्लोळे अवतार दीक्षा मिरवावे. हेरू म्हणते जनार्दना अवतार घ्यावा
कवन असताना कवन नामे कवन लक्षणा जगा माझे मिरवावे. म्हणजे जसे काय म्हणले त्याचा हंस नाही का समुद्राच्या पाण्यात नाही का पोहायसाठी एका टायमाला सगळे निघतात, तसा आपण अवतार घ्यायचा. पण ते काय म्हणले आम्ही कोणत्या नावाने आणि कुठं अवतार घ्यायचा हे आम्हाला सांगा. या परी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिद्र होऊन दक्ष जगा माझे मिरवावे. म्हणजे काय म्हणले कवी नारायण जे आहे त्यांनी मच्छिद्रनाथाचा अवतार घ्यायचा आहे. या परी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊन प्रत्यक्ष महाराज नामे गोरक्ष जगा माझे मिरविजे. मग आता दुसरा अवतार कोणाचा आहे हरिनारायणाचा. मग त्यांनी कोणाचा अवतार घ्यायचा गोरक्षनाथाचा. या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरुजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिपा. मग या त्याच्यानंतरून अंतरिक्ष नारायण आहे त्यांनी जालिंदरनाथाचा जन्म घ्यायचा आणि त्यांचा शिष्य म्हणून कोण आहे प्रबुद्ध नारायण यांनी कानिपनाथाचा जन्म घ्यायचा. या परी पंचम पिंपलायन प्रकाम मिरविजय जगी चरपटी नाम अविरोत्र जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश. माझा पिंपलायन नारायण आहे त्यांनी कुणाचा अवतार घ्यायचा आहे चरपटीनाथाचा. आणि अविरोत्र नारायण आहे त्यांनी कुणाचा अवतार घ्यायचा आहे नागेशनाथाचा. या परी द्रुमीला अति समर्थ जगी मिरविजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवर नामे मिरविजय. या परी द्रुमिल नारायण दे त्यांनी कुणाचा अवतार घ्यायचा भाई भरतनाथाचा. आणि चमस नारायण कुणाचा अवतार घ्यायचा आहे रेवणनाथाचा. हा असं आहे का. नववा जो कर भाजन तो गैनी ऐसे मिरविजय नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाले कटपणी नाच करणे सांगता मा कलिस तरी तुम्हाच अवताराच बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. आता काय म्हणले दिसत तुम्हाला अवतार नाही घ्यायचं जे वाल्मिक मुनी आहेत त्यांनी कुणाचा अवतार घेणार आहे नंतरून तुलसीदासाचा. हा आणि त्याच्यानंतर जे शुकमुनी आहेत ते कुणाचा घेणार अवतार भक्त कबीर. कळलं का. या परी जो व्यासमुनी तो जय देव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राण होणे आवडता होईल नामा तो. आता हे उद्धव जे आहे ते देवाचे भक्त हा ते कोण होणार आहे नामयाचा अवतार घेणार आहे. आणि भक्ती प्रौढी जामवंत तो नरारी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल. आता काय आले भक्ती ते जांबुवंत जे होते ते कुणाचा अवतार घेतलाय नरहरी. आणि बलिरामाने कोणाचा अवतार घेतलेला आहे तर भक्त पुंडलिकाचा अवतार घेतलेला आहे. मी ही प्रत्यक्ष जन्मन ज्ञानदेव नामे मिरविन आणि धवलारे जो पंचानन निवृत्तीनाथ होईल. मग अगं बघे ऐक ना. आता काय म्हणले देव प्रत्यक्ष देव कोण होणार आहे ज्ञानदेव म्हणजे कोण होणार माऊली. मग देवाने ज्ञानदेवाचा अवतार घेतला. कळलं का तुला. आणि पंचानन कोण आहे कोण आहे का पंचानन. पंचानन म्हणजे कोण महादेव भगवान शंकर. ते कोणाचा अवतार घेणार निवृत्तीनाथाचा. आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वामी स्वनामी मिरवेल सोपान जो योग माया मानस मोहन तो मुक्ताबाई. जी योग माया मानस मोहन ती मुक्ताबाई विराजेल. आता हे सत्यनाथ सत्यनाथ म्हणजे कोण आहे का भाई सत्यनाथ कोणाला म्हणले ब्रह्मदेवाला. आणि ते कोण म्हणणार सोपान देव. आणि जी योग माया आहे आधी माया शक्ती ती कोण होणार मुक्ताबाई. या परिप्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी माते रमत जनी जनात होईल की. माता ही कुब्जादासी होती ती कोण होणार जनी. असो व्हायचे समुचे करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य दान. मग अदृश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते. आता काय आलं मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलती प्रश्नाते. मग आता हे सगळे अवतार घेणार आणि मग आता सगळ्या नारायण काय म्हणले हा ठीक आहे असं आम्ही करू. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगतात जन्मस्थिती परी कवनस्थानी केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. मध्ये मध्ये तुम्ही आता म्हणजे अवतार घ्यायचाय कोणत्या ठिकाणी आणि कधी अवतार घ्यायचाय आम्हाला सांगा. या परी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे सांगता जन्म दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच गतीले पराशर नंदने महामुनी व्यास तो. आता हे पराशर ऋषींचं जे मुलगा आहे त्यांचं नाव काय आहे महामुनी व्यास. आणि व्यासांनी पहिलं सांगितलेलं की यांनी कुठं अवतार घ्यायचा कुठं दीक्षा घ्यायची ते
आगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्याची, ते वीर्य चुकवणे ठाया ठायाचे, आपाप काही उरले असे, ते जीवदशे वाचून सत्य महाराजानं पावे पावे उदय, तरी ते ठाई 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 केवते वीर्य त्याचे ठाई ऐकावे. मध्ये 88 सहस्र ऋषी निर्माण झाले होते विधिवीर्यापासून, त्यातले काही वीर्याचा अजून जीवदशा शिल्लक आहे. आणि ते कुठं कुठं आहे ते तुम्ही ऐका. उपरिचर वचो यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता, ते शरस्तंभी दुरो निद्रवता आदळता झाले त्रिभाग, येऊन येत वीर्य बिंदू द्रोणा काठी, पडताचे झाले त्रिभाग शेवटी, 2 भाग द्रोणापोटी एक दळी पडिला, असो उपर्ण द्रोणात जो भाग पडला, तो तत्काळ द्रोण कृपी जन्मला, परी जळात जो भाग पडिला, तो ग्रासीला मत्स्यने, तरी ते मत्स्य तरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे, परी जीवदशे विन गर्भवंश दोय होत नाही महाराजा, तरी प्राज्ञिक कवी नारायण त्याने मत्स्योदरी जन्म घेणे, मच्छिंद्राचे जगात नामाने मिरवावे महाराजा. मग आता हे जे द्रोणात पडलं होतं त्यांचं वीर्य द्रोणात पडलं होतं, त्या वीर्यात कृपी द्रोण म्हणजे ते द्रोणाचा जन्म झाला त्याच्यात. आणि हे जे मत्स्याने गेलं होतं त्याचा अजून पहिले तर अवतार होणार होता, त्याचा अवतार मच्छिंद्रनाथला घ्यायला सांगितला, आणि ते मच्छिंद्रनाथ या नावाने ते जगामध्ये मिरवणार. तरी प्राज्ञिक या परे शिव कामावरी कोपून, तृतीय नेत्रीचा कारुणी आग्न, महास्मर केला भस्मतेने, याचे ग्रंथ बोलते, परी तो काम द्विमूर्धनी, वैसराय वीर्य प्राशन करुणी, तरी त्याचे जठरी अंतरिक्ष जावणी, जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन्मेजय नागसत्री आवाहन केले आहे, तया वंशी महान पाये बृहद्रथ राणा मिरवेल. आता ही कुरुवंशी मध्ये जन्मजय ज्या राजाने जो यज्ञ केला होता त्याने नागक्षत्र केलं होतं, त्याच्यामध्ये बृहद्रथ राणा जन्माला येतं. तो महिरागी करील हवन, तेव्हा गर्भ सांगितलं द्विमूर्धन, यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. आता यज्ञकुंडामध्ये कुणी जालिंदरनाथाने जन्म घ्यायचा. कुरुवंशी म्हणजे कोणाचा होता? कुरुवंशी म्हणजे कौरवांचा. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्मिले सहस्र 88, तेव्हा वीर्य रेवातिराशी रेवे माझी पडियले, ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवातिराशी, त्याचे व्यापोनी जीवदशेची देहा लागे मिरवामे. याच्यानंतर रेवणनाथाचा जन्म आकडं होईल. रेवातीर म्हणजे त्या नदीच्या तीरावरती, रेवा नदीच्या तीरावर तिथं रेवे माझी म्हणजे वाळूमध्ये त्यांचा जन्म होणार आहे, त्यांचं नाव रेवणनाथ. तो महाराज चमस नारायण रेवन सिद्ध विजय नामाने, रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याची वेळे आणि करेत सर्पिनी मवळी अकस्मात, पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष्य म्हणून जानपा, तो जन्मजयाचा नागसत्रात नागावती विप्रदेत, ते वेळी आस्तिके निश्चित सर्पिनी ते लपविले. हे आता एक वीर्य हे जे सर्पाने गेलेलं असतं, त्या सर्पाचं ते सर्पसत्र यज्ञ चालू असतं त्यावेळेस त्या नागात येईल पुढं. आता ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्ती रक्तमुक्त, पुढे होईल महानाथ भविष्य जाणणे आच्छादे, महातरुच्या पोखरी तक्षकात्मज पद्मिनी नारे, ठेविता प्राज्ञिक ऋषी सरी नवमास लोटले, असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होणे मुक्त, तरी अविर्होत्र नारायण देत संसरीजे महाराजा, वीर्य अंडज पात्र सांडूने गेली आहे तक्षक नंदिनी, तो वडाच्या पोखरसाने अद्यापी आहे महाराजा. अजूनही तिथं जिथं नागनाथांचा जन्म झालेला आहे, अजूनही ते वाडाचं झाड तिथं आहे. तरी ते अविरोत्र प्रवेश करता सत्पात्र, वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती, कृपे कुरवाळील मचिंद्र दते, ते वरदा हस्ताची उकरडावी होती साचोकार मिरवेन, ते मंत प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय, परी ते भविष्या कारणे उकरडामय वरद भस्म मिरवेन. आता हे सूर्याचं जे वीर्य असते मच्छिंद्राच्या हाताने दीक्षेत दिलेलं असतं, दीक्षेमध्ये त्याच्यामध्ये आता पुढे अवतार होणार आहे. या तेथे हरिदो नारायण शीघ्र संचरणी दीक्षा कारण, गोरक्षाचे प्रतिष्ठा नामाने जगा माझे मिरवावे. मग तिथं कोणाचा जन्म होणार आहे? गोरक्षनाथाचा.
या परी मृडानी कारणे सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमल भव पाक शासने सभारंभे पातले परी दक्षात म्हणजे ते रूप राहते नेत्र कटाक्ष पाहता परमेटी तेने जळवणे काम पाटे इंद्रियाद्वारा द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी काम द्रवता इंद्रियावदनी परमचित्ती लादला तो मग रगुडणी चरणटाचे छिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे 60 सहस्राचे रेत वाग वहिले ते 60 सहस्र रेत प्रवासी जीव दशा अपत्य वाल खिल्ले ऋषी झाले परी एक भागाची वीर्य आहे तैसेच ते लज्जायुक्त होवनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयातून एक भाग जावनी कुश बेटी शिरवला तर ते कुश तरी निखळी रेत भागाचे आहे वेली ती बिपलायन माऊली संचारावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणी जगविख्यात दीक्षे लागे विराजावे. आता हे नवनारायणाची कशी अवतार झालेत आणि पुढे काय नावाने वाहणार आहेत हे पुढे त्यांनी सांगितलेले. या परी कुंभोद भावाचा उदय झाला तो मित्र कामशराचा लोट लोटला तो गगनपंच मुक्त झाला अतिबळे करुणिया एक वाघ घट्टी पडता अगस्त्य उदय झाला तत्वता एक वाघ महिवरता कैलास सदनी पातला तो महाराज कैलिकऋषी भिक्षा भरतरी वृद्धोंशी भरतरी म्हणती भिक्षा पात्राची अंगणी ते ठेवले तो मित्र रे ते अकस्मात येऊनी पडले भरतरी हात ते कैलिक पावनी भविष्यात भरतरी असे रक्षितचे तरी ते भरतरी रेत संगे द्रुमिल नारायण प्रसंगी संचरोनी रेतांगी भरतरी नामे मिरविजे या परी हिमाद्रीच्या विपनस्थानी दिग्गज टेला महितेशनी ते सरस्वतीचे उद्देश कोणी विधिवीर्याच ढासळला ते वीर्य गज करणात पडताची झाले बिंदुयुक्त तरी काहीसे वीर्य होऊन भक्त मैवत्ती पडिले तयवरुणी व्याघ्रत आले चालता वेदले पावले तया पाद संधीत तनु होतिली जीवदशा अत्रीचे तैशा गज कर्णसुती कारण प्रबुद्ध मिरुजे रेतरत्न तया नामाविधान प्रयत्न कर्ण कानी पा मिरविजय या परी गोरक्षाचे हातवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेटी अभिमंत्रोनी भविष्यांतर. आता एकानिपाचा जन्म सांगितलाय परत आता गैनीनाथचा जन्म सांगितला कोणाच्या हाताने झाला गोरक्षनाथाच्या हाताने. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिल्या पुतळामय ते करभाजने संचराया जीवदशा मिरवावे ऐसे सांगुनी रमारमने संतुष्ट केले नारायण नवनारायण मग परस्परे नमनान मन करुण्या उठले ते असो भगवंतेशी नवनारायण पाहता मंदराचळ मौळी स्थान श्री शुकाचार्य समाधी पाशी जाऊन समाधी ते वरिले नव समाधी मेरू वाटारे 10वी समाधी शुक ऋषीश्वरी असो ते 10 स्थूल शरीरे पुढे तेथून या निघाले या परी शुकवीर्याचे कथन भद्रकाश्यमी सोम ब्राह्मण रंभा उद्देश झाले पतन कबीर ते जन्मरा ही कथा भक्ती कथा मृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्याची कथा ऐकावी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राचीला तव कवी नारायण संचरुणी वैला गर्भ लागला वाढीच दिवसांदिवस नवमात मच्छीने लोटिले जलोदराच पुढे प्रसूत अंडज सुरत यमुना जळी वावे तो तेथे एक कथा वतली श्री कैलास या अपर्णा माऊली शिवाशी म्हणे कृपा सावली अनुग्रह मद द्यावाजे. माझा इकडे काय आलं त्या माशाने जे हे वेगळे गिळलं होतं त्याचे ते आता अंडे तिने त्या तिथे घातलेले आणि त्यावेळेस पार्वती काय म्हणजे बाबा शंकराला की मला तुम्ही अनुग्रह द्या म्हणून तुम्ही जपता तो मंत्र तो मद द्यावाजी पवित्र तेने करुणी मी चिरस सनातन मिरवेनजी. म्हणजे काय म्हणजे तुम्ही जो मंत्र मला म्हणता तो मला सांगा तेने करून मी चिर सनातन राहीन. म्हणजे शिव म्हणे उमे एक मी मंत्र उपदेशन सगळीक पण एकांत ठाव आलोलिक ऐसा जाण पाहिजे घेते. म्हणजे मी तुला मंत्र सांगतो पण असं एकांत स्थान आपल्याला पाहिजे. आपण ना म्हणे एकांत स्थान तरी मैवर शोधू आपण ऐसे कदा दया घन आवश्यक ते म्हणतात म्हणजे एकांत स्थान कुठे जरी आपण असेल तर आपण पृथ्वीवरती पाहू. मग त्यावेळेस मग बाबा शंकर म्हणजे ठीक आहे. मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर श्रमो निवर्तता उमाईश्वर यमुने तटी यवनी पोचली. मात्र काय त्यांनी आता ते पृथ्वीवरती एकांत स्थान बघायसाठी ते कुठे आले ते
एका यमुनेच्या तीरावरती कुठेतरी आले. मग उतरवणी नंदिकेश्वरावरून ती नंदी ठेवणी तटावरती वयंता उतरून यमुने सरिती जवळ काठी बैसले. मला त्यांनी काय केलं, नंदीवरून उतरलेत आणि त्या यमुनेच्या तीरावर बसलेत. तव तो यमुना तट एकांत ते मनुष्याची न मिळे जात. ऐसे पावनी सुद्धा एकांत ते स्थान ईश्वराशी मानले. मला त्यांनी तो एकांत स्थान पाहिलंय की तिथं मनुष्याची जात सुद्धा म्हणजे मनुष्य तिथं नव्हतात. मग त्याला ते स्थान आवडले. परी तो मच्छोदरात कवी नारायण नेनोनी त्यात पार्वती ते उपदेशित नाथ मंत्र संजीवनीचे. आता तिथं त्यांनी मनुष्य नव्हता म्हणून त्यांनी ते मंत्र संजीवनी हे पार्वतीला सांगते ते. तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भित होता मच्छिंद्राने ऐकला. मला ते उपदेश करीत असताना तिथे ते माशासारखा होता उपस्थित. मग त्याच्या त्या मच्छीच्या पोटातल्या मच्छिंद्राने तो ऐकलाय. ऐकला परी ग्रहणची झाले ते कोणी ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन. मला त्यांनी तो ऐकल्यानंतर तो त्याच्या ध्यानात राहिला आणि त्याच्यानंतर त्याचं मी तू पण सगळं गेला आणि त्याला ते ज्ञान आलं. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे तो जो उपदेशात तू ते सापडले कोणते माते बोलून राहावे आपण तू माता. त्याच्यानंतर मग भगवान शंकर पार्वतीला विचारते ते की बाबा मी तुला काय सांगितलं, तुला काय उपदेश झाला मला सांग. ऐसे शिव तिस पुसत तो आदित मच्छिंद्र झाला बोलता. महाराजा आदिनाथा ब्रह्मतूद मिरवेल. आता ते पार्वतीला विचारल्यानंतर पार्वतीने सांगायच्या आधीच कोणी सांगितलं मच्छिंद्रनाथाने की ब्रह्मत्व ऐसे शिव आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार न गणवे हे मच्छिसार अब्रह्म भुवनापासून ऐसे शिवाय कथा वचन जळी पाय काटून. तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला. मग आता त्यांनी ते पाहिलं बाबा आता सांगितले तरी कोणी. मग त्यांनी पाण्यामध्ये पाहिलं तर त्यांना कोण दिसले, कवी नारायण. परी फारचे झाले अपूर्व पुढे एक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करविन मी. म्हणजे आता हे झाले हे तुला अपूर्णच झाले नाही का. पुढं मंत्र उपदेश मला दत्तमुखी कळवीन. तरी तुझा जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी जावे यावे शेवटी. तेथे तुझे देईन बेटी सर्व सामग्री सचिन्न. ऐसे बोलणे आदिनाथ स्वस्थाना गेला परणे सहित. एरीकडे गर्भ मच्छोदरात तोची मंत्र घोकीत असे. आता काय म्हणले ते तुम्ही तुमचा जन्म झाल्यानंतर कुठे यायचे बद्रिकाश्रमात. तिथं मी सगळं सांगेन. मग तिथं आता इकडं भगवान शंकर आणि पार्वती गेल्यावर काय झाला इकडे माशाच्या पोटातलं गर्भ काय करते तोच मंत्र घोकीत आहे. या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळ समयास अंड सांडूने जळतटाच मच्छी गेली जळत रे. आता त्या माशाने काय केला, अंड कुठे टाकले, पाण्यात. आणि ती कुठे गेली, जलतटात म्हणजे पुढं नदीच्या काठावरती. आणि ती गेली घरी पाण्यात. असो अंड सांडोनी तिरास मच्छी गेली जळत्रास. त्याची काही लोटल्या दिवस यमुना तिरी महाराजा. तव ते समया काळी बक पक्षाची उतरली मंडळी. मी नव्हे चावया यमुना जळी निजगणा सहित संचलले. मग आता तिथं त्या अंड्याच्या नदीच्या काठावरती ठेवल्यावर त्या बक पक्षी म्हणजे पण बगड्यांचा थवा तिथं आलेला आहे. आणि काय साठी आलाय, मासा पकडायसाठी. हा तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंड शुक्तिका पाहिल्या दृष्टी. मग सर्व मिळून चंचुपुटी खाद्य म्हणून भेटी ते. मग ती आल्यानंतर त्यांनी ते अंड पाहिले, त्याला वाटलं हे खाद्याचे. सगळी ते टुचीने फळायला लागली अंड, बरोबर ना. चंचुपुटाचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर. द्विशकल ओवनी सत्वर महिवरी आदळले. मला त्यांच्या त्या टुचीने ते अंड फुटलं आणि त्याचं 2 भाग झालेले. परिवरिले शकल पडले मही खालील शकलात बाळ देई. जैसा अर्क उदक प्रवाहे काय की उतरला. मग ते 2 भाग झाल्यानंतर तो वरचा कवट आहे ते खाली पडलं जमिनीवर. आणि त्या खाली कवट होतं त्याच्यात ते बाळ होतं. ते कसं होतं, सूर्यासारखं तेज होतं त्याचं. परिवरील रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोबाट. ते निहाळीचा चकचकाट पाहुणे पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आता मुक्तीचे भद्र मच्छेंद्र असतात
तमारी कन्या तीर पावला धीवर. त्या काळी आता धीवर म्हणजे का कोळी. आता हे जे बाळ तिथं रडत होतं तिथं आता तो कोळी आलेला आहे. तो धीवर कामिक नाम सुबट पाहता अंडजे शुक्ती का प्रगट. तो आता रत्न तेजस्फुट बाळ रम्य जे केले, पण त्याने ते अंड पाहिल्यानंतर त्याच्या आतमध्ये त्याने काय पाहिले, ते बाळ पाहिलेले. देखिला पै जो सविता मग चिती द्रविला मोह ममता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता याचे बघील कोणी सावध. मग त्याला ते त्यांचे बाळ पाहिल्यानंतर होतं का, हे बाळ एवढं भारी आहे, याला कुणीतरी बक्षीस म्हणजे एखादं प्राणीबिनी खाईन. ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडेते. की हे महाराजा कामिक मूर्ती बाळने ओ सदनाते. आता देवाने काय काय सांगितलं, हे महाराजा कामिक म्हणजे त्याचं नाव काय त्या कोल्याचं कामिक. ते म्हणजे हे बाळ तू तुझ्याच घरी ने. अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जरण. तरी मच्छिंद्राचे याचे नाम जगा माझे मिरवेके म्हणजे याचं नाव हा कवी नारायण म्हणले. आणि हा माशाच्या पोटी जन्माला आले म्हणजे याचं नाव मच्छिंद्र असं ठेवू. अरे हा दक्ष योगेंद्री जेठी तारक नौका महे पाटी. तरी तू संशय सोडून पोटी सदनाने महाराजा. ऐसे देव वागुत्तर रत्न कर्ण पुटके होता भूषण. मग ते दृढ करून जतन हृदय संपोटी पाळी तसे. ते काय म्हणजे आता तू हे बाळ घरी घेऊन जा आणि या बाळाचा तू सांभाळ कर. मग त्यांच्या आपल्या हृदयाला धरले महाविश्वाचे पाठी आधीच मोह नांदेल पोटी. आनंदाची अपार दाटे आनंद पात्री हे लावे. जैसे पयाचे निपात्रे घृत शर्करा होय मिश्रिते. तो गोडपणाचा भाग अमृते वाढला का जाईना. की दरिद्र्याचे सुरवाडाच मनी पेटले राजहंस. ते गजशुंडीचे माळ ग्रीवेच सुख का वाटेल जाईना. त्याला एवढा आनंद झालाय, जसं पाण्याचं भांडे ठेवले आहे त्याच्यात साखर पडली तर त्याला अजून गोड वाटतो, तर एवढा आनंद त्याला झालेला आहे. की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निश्चा व्हाये. त्याचे सूत मित्राची होता उदय मग ते चिंता काचया. की कवडीसाठी वेचिता प्राण ते माणसाची लादला सुगंधन. की मृत्यू भयाचे अचूक मानून चित्त जडे चिंता सागडी माता झाले. त्याला एवढा आनंद झालेला आहे. त्याचं म्हणजे माणूस एखाद्या कसं कवडीसाठी पैशासाठी एखाद्याला कष्ट करतोय, त्याच्या हाती माणूस म्हणजे परिसरासारखा दगड भेटला, त्याला कसा आनंद होतो तसा याला आनंद झालेला आहे. आधी वंश बुडीला लागला होता आणि त्याला ते भेटलेलं आहे. तो पिवसाची अनुकूलता गोडी सुखाचे उदय होता. मग चिंता निशयाचा आनंद सविता प्रेमा लागे हे लावे. मग स्नेह कवचे कर संपुटे तो ये नानिले बाळ जेटे. हृदयी वाहुने कामिक पोटी सदनी आणले. तयाचे मग त्यांच्या बाळाला आंघोळ पिंघोळ घातली आणि आपल्या हृदयाला धरून घरी आणले. शारदवता नामे सुंदरा नारी ओपिता झाला तिचे करी. म्हणे साधनी वंशाधारी सुत मिरवी लोकात. मग त्याच्या बायकोचं नाव काय सांगते, शारदवता. म्हणून तिला म्हणला या आपल्या वंशवाढीसाठी म्हणला या आपल्या जगामध्ये आपण याला ठेवू, आपला मुलगा म्हणून याला सांभाळू. की पाही पा पूर्ण भरोसा की राधा तनय कर्ण जायचा. तरी तो पुढे राजमाधुसा जगामध्ये आव्हाने. तन्याय भाग्योदय सर्व सुखाशयनी पहुडावे. आहा बाळा अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिका हाती सुडाळ सुता नवरत्नाचा सम पाहता. परमानंदली शारदवता बाळ कवळीला स्नेह मिळे. स्नेह धरताची पयोधरी पय दाटले अति पाजरी. त्याचे सोमतेज करुणी सोमकांत द्रवतसे. मग त्याने ते पोहा त्याच्या हातात दिल्यानंतर तिला लय आनंद झाला आणि मग तिने छातीशी धाडल्याबरोबर तिला दूध आलेले छातीला. असो कुशाचे मंडन स्नेह भावे होता संगोपन. मग बाळ जठर पिढीचा आग्न पय पावने स्वीकारे. ते स्नेहाचे ओघ पाने बाळ अंगीकारुणे मार्जने. तपतो के घालून स्नाने पालकाचे हलवितचे. मात्र त्याला गरम पाण्याने आंघोळ बिंघोळ घालून पाण्यात ठेवलेले आणि त्याला पाण्या हलविते. आधीच नामे शारदवता त्यावरी अपत्य कामे कांता. तेथे बाळ मोह काम द्रवता कवनरीती वर्णावे. आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली. मग तो हे लावे लवलव पावले कवनाशी वर्णावे. मग आता काय आधीची पुत्रासाठी तळमळ करीत होती आणि तिला ते पुत्र भेटल्यानंतर तिला एवढा आनंद झालाय की एखादी अशी झाडे टवटवीत झाडे त्याच्यावर अजून जर पाऊस पडला त्या पावसाला त्या झाड कसं टाळून खुलून दिसतं तसं तिला आनंद झालेला आहे. ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही सेमिते. 5 वर्षे वयावरती मचरणात मिरवला. मग असं तिचा आनंद असा असताना आता त्या मचरणात किती वर्ष झाले ते 5 वर्ष झाले. तव कोणी एके दिवशी सुज्ञ उदिक भूमीशी पिता म्हणे
तमारी कन्येशी चला जाऊये मचिंद्रा, अवश्य म्हणे मचिरनाथ कृतांत. भगिनी तिरायत मग जळतरी संचरून येतात. मच्छ बाळा आव्हान तसे माता 5 वर्ष झाल्यानंतर तो काय म्हणला आपला त्याचा वडील काय तर नाव कामिक. ते म्हणला चल बाबा आता आपल्या आपल्या कामाला जाऊ. तर ते म्हणला ठीक आहे जाऊ. मग ते वडिलांबरोबर गेले आणि त्याचा वडील हे पाण्यात मासे पकडायला गेलेले आहेत. आणि मच्छनाचा करतात तव जाळ्या सवे मीन झाडी आतुल्या उडी कर संपुटे बाहेर काढता कामिक जेटी मै मीना ते सोडताचे माझ्या जाळ्यामध्ये मासा आलेलं हा कामी काय करायचा जमिनीवरती सोडायचा. मचिंद्रास म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवे या मीना ऐसे वजून कामिक पुन्हा जळा माझी संचरी. माझ्या मच्छिंद्राला काय सांगत होते की तू हे मास साचून ठेवू जाळीतून काढून म्हणजे त्या जमिनीवर इचून साचून ठेवू. आणि तो परत कुठं त्या पाण्यामध्ये जात होता. हेरीकडे मचिरनाथ मी न देखता म्हणे होतात हा मातुळ कुळा खात कामिका ताता मांडीला माता काय आलं ते मला हा माझ्या मातृकुळाला खाते. मी कोण आहे आता मचिरनाथ कुठं जन्म आहे माश्यापासून तर माझ्या मातृकुळाला खाते. तरी आपण असता ऐशी राहते बरवेपणे पाहता दृष्टी हे योग्य नव्हे कर्मपाठी उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रचिले आपले तपाचे निबळे राव बोधोनी सत्र बाळ नागकुळा वाचविले मग एक एक मत्स्य वेचून प्रवाह मिळवी जीवना लागून ते कामिकताचे दृष्टी पाहून परमचित्ती शोभला. तुका या आपल्या कुळाचा नाश करतात म्हणला. आपण असताना असं दृष्टी म्हणजे डोळ्यांनी कसं पाहायचं म्हणतो एक एक मासा उचलून परत पाण्यात टाकायचं बघून त्याच्या वडिलांना राग आलाय. जैसा जैसा परमसबळ पेटला मिरवी वडवानळ देवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी की मेघमंडळाचे दाटे चपळापती तेजावटे तैसा धरून क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी त्याच्या ढगात विजा चमकत्यात एवढ्या पटक्यात त्याचा बाप त्या पाण्यातून बाहेर आलेला आहे. लक्षोनी मचिंद्राचे मुखमंडन सोकरी पुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काळीचा मीन बहुश्रम जानशी. मग त्यांनी काय केलं मच्छिंद्रनाथाच्या गालात मारलेले आणि म्हणले पाण्यामधून मासा काढायला काय कष्ट लागते ते तुला काय माहिती. तरी पुन्हा जळोतरी मच्छी सोडितोशी कैसा भिकारी खाशील काय उदरांतरी भीक मागू उदासील. ते म्हणले तू मास परत पाण्यात सोडतोय मग कसा भिकारी म्हणजे तू खाशील काय म्हणले भीक मागाय जाशील. ऐसे कोणी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान दोष त्याशी काही नसे. मग मच्छिंद्रनाथ काय म्हणले सगळ्यात पवित्र काय भिक्षाने त्याला दोष काहीच नाही. तरी हाचे आता उपदेश आरंभावे भिक्षांनाच एरीकडे जळद्रास कामिक तेव्हा संचरला एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणी गमन करीत भ्रमण करिता अद्वैत वनात सुडाळ जागा दिसेना. म्हणजे काय म्हणजे आता काय करायचं भिक्षा पात्र घ्यायचं आणि भिक्षा मागायची. याचा बाप परत पाण्यात गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ हे जंगलात निघून गेले आणि सुडाळ म्हणजे चांगली जागा सुरी जाते. मग उत्तर दिशा भद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे द्वारशे उत्तमोत्तम योगा लागे आचरला ते तीव्र तपगा सुचिस्मित मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्टांत देवनी तप्त करीतसे देवनी तप करीतसे माता आहे ना हे कुठे गेले ते बद्रिकाश्रमाला गेले आणि बद्रिकाश्रमात 12 वर्ष तप केलं आणि लोह कंटक म्हणजे लोखंडाच्या खिळ्यावरती पायाचा अंगठा ठेवून त्यांनी ते तप केलेले. वृद्ध वायूचे करुणी भक्षण दृष्टी आरका देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजने मिरवला. माता उदमे वर तोंड करून ही दृष्टी कुणाला दिलेली सूर्याला आणि वाचा ही कुणाला दिली कृष्णार्पण म्हणजे कृष्णाला अर्पण केली आणि हरिभजन करीत होते. शरीर क्लेशा देव निदान ईश्वरी वेद तनु तनु मन प्राणे तेने असती पंजरावरण त्वचा तुटकी विरुद्धचे माता हे सगळं शरीर क्लेश म्हणजे दुःखापासून दूर ठेवलं आणि ईश्वराचा वेद म्हणजे देवाचा त्यांनी धावा केला एवढा. फक्त शरीर त्यांचं कसं राहिलं होतं फक्त हाडाला राहिलेलं कातड तेवढंच राहिलं होतं. तपे बक्षिले सकळ मास परी लागन लागे अस्तित्वचेस मास बक्षोने सकळ भागात वृद्धी सकळ आटिले. आता काय आलं सगळं रक्त त्यांचं आटून गेलेले मास तेवढं फक्त हाडकाला लागण एवढं राहिले हातासवा मास येणार नाही एवढं मास त्याला राहिलं. नेत्र फिरवणी झाल्या वाती दिसो लागली करपासरिते सकळ तेजाचे आटली ज्योती
महाघोर तपाने. मग आता काय आले कापरासारखे त्यांचे डोळे झाले, सगळं तेच त्यांचं वृद्धी म्हणजे आता रक्त व्यक्त आटून गेले. अस्तित्वाच्या व्यक्त होऊनी शिरा दिसते, चांगुलपणे सर्वांग गेले वाळणे. काष्टापरी बिरतचे, कसं आले पण काष्टापरी म्हणजे लाकडासारखं त्यांचं शरीर झालेले. ऐसे क्लेश असंभावित मच्छिंद्रांगे जाणवत. तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पात्र संचरुणी देवालया स्थविता झाला उमाराया. हे दक्षता मातर करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका रुंडभूषणा कैलास नायका अपर्णा निधाना का कामांतका वृषभारोहणा महाराजा. माता तिथं कोण आले? अत्रिनंदन म्हणजे भगवान दत्त स्वामी तिथं आले आणि ते कोणाचा दावा करते? ते भगवान शंकराचा. हे सकळ दानवांतका देवाधीशा उमाकांता प्रळय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा. हे शंकरा नामाभिधानी पंचवक्रा त्रयनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजशी. ऐसे सुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळ करुण तेने तोषोने कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला. माता एवढी दत्तांची स्तुती पाहून इथं कोण आलेले? आता भगवान शंकर आलेत. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त. मग आली गोनी प्रेमभरित निकट आपण वैसला. योगक्षेमाचे सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता. तेने सांगू क्षेम वार्ता शिवसुखा पुसले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कारणाभूत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळू व्हा. मग अवश्य मनी उमारमन उभयंता पाहू चालले कानन. परीही वासना दत्ता करणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. माते मच्छिंद्र दत्तगुरु आहे काय म्हणजे भगवान शंकराला किंवा बाई बद्रिकाश्रमात मोठं जंगल आहे आणि इथून मला जायचंय, तुम्ही म्हणले माझ्यासोबत चला. पण ही वासना कशामुळे झाली? ही मच्छिंद्रामुळं दत्तगुरुची झालेली वासना बद्रिकाश्रमात जायची. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळून येत घरी. लघुशंके मूत्र झाले माणूस गट लागतसे. ही उष्ण त्रासे महे चाले आतुडे कल्पतरुची सावली. तेवे दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी. की आज व्रता टाकीला बाहेरी हिरा ठेवली नेतदारे. तेवी दत्तात्रया वासनाल रे उदेली मच्छिंद्र दैवाने. असवायचा लाभ भावना उभयंता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरूप प्लवंगमा अपार चिन्हे पाहते. सुरत रूप उपळी बकुळ चंपक कर्दळी. गुलशबू गुलाब केळी नारळी सोन केळी. शोभल्या माते काय त्या बद्रिकाश्रमात जाताने त्या वनामध्ये कुठली कुठली झाडे त्यांनी सांगितले. बकुळे नारळी सोनकेळी गुलाबे गुलचेरी सगळं सांगितलं. ही सहज पाषाण डाळिता मैची दैवे आतुडे हस्तपादाची. तेवी मच्छिंद्र दैवे उद्देशी दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरू तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महानिकट मंदारू मंदराचळ शोभला. आता हे मंदराचळ तिथं आले ते तयावरुणी वर्ष तोय धर मनी कर्णिका अपार निर. ती भागीरथी उत्तम तीर निदृष्टीने पाहिले. मग तेच ओग धरून उभयंता करते झाले गमन. असो मच्छिंद्रा कारणे निदृष्टी पाहतील. तेथे जे होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धोंडी सुताळ ग्रंथा माझे मिळविले. माता भगीरथी कडून भगीरथी ओग जिथून चाललेला आहे तिथून आता पुढे जातील मच्छिंद्रनाथ तगडा. आणि पुढं काय वहिने पुढच्या ग्रंथात सांगितलं. धुंडी सूत नरहरी वंशी मालुवरे कवित्वाशी. निमित्त मात्रे नरहरी कृपेशी तोची वलवी ज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कथाचा रस समस्त वर्ष काव्य किमयागार. सदा परिचौत भाविक चतुर प्रथमाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पण मस्तू. पुंडलिक वजार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की नम. पार्वती महादेव बजरंगबली की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.